आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की काही लोक हे जन्मतःच हुशार असतात. काहींना देवाने विशेष टॅलेंट दिलेलं असतं आणि मग बाकीचे ते फक्त सामान्य असतात. पण हे खरंच आहे का? जर टॅलेंट जन्मतःच ठरलेलं असतं तर मग काही साधारण दिसणारे लोक जगातल्या सर्वोच्च शिखरावर कसे पोहोचले असते? किंवा काही छोटी छोटी गावं जिथून अचानक एखादा महान खेळाडू किंवा संगीतकार किंवा बुद्धिमान लोकांची फॅक्टरी कशी काय बनली जाते? खरं तर हीच शोधयात्रा आहे या पुस्तकाची, द टॅलेंट कोड. लेखक डॅनियल कॉयल आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात, जिथे टॅलेंट हा नशिबाचा खेळ नाही. खरं तर टॅलेंट एक कोड आहे, एक गुपित, जे कुणीही शिकू शकतो. या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत की कसा एक साधा सराव माणसाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतो, कसा मेंदू स्वतःला बदलतो आणि कसं आपण स्वतःच्या आयुष्यात टॅलेंट निर्माण करू शकतो. ही गोष्ट आहे मेहनतीची, चुका करण्याची आणि मग पुन्हा उभं राहण्याची. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे, पण अजून ती पूर्णपणे बाहेर आलेली नाही, तर हे ऑडिओबुक तुमच्यासाठी आहे. चला तर मग टॅलेंटचं खरं गुपित उलगडूया. आपण नेहमी म्हणतो की तो खूप टॅलेंटेड आहे किंवा माझ्यात तसं काही खास नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की टॅलेंट ही जन्मतः मिळालेली गोष्ट नाही, तर ती घडवली जाते. द टॅलेंट कोड या पुस्तकात लेखक कॉयल आपल्याला एक अतिशय वेगळं सत्य सांगतात. ते असं सांगतात की टॅलेंट हा नशिबाचा खेळ नाही, तर ती एक प्रक्रिया आहे, एक असा प्रवास जो कुणालाही करता येऊ शकतो. पण हा प्रवास सोपा नाही. एक कल्पना करा की एक मुलगा गिटार शिकतोय, तो पुन्हा पुन्हा तेच गाणं वाजवतोय, पण काहीतरी चुकतंय. मग तो थांबतो, चुका शोधतो, हळूहळू पुन्हा प्रयत्न करतो. हेच आहे डीप प्रॅक्टिस. इथे फक्त सराव नाही, तर इथे आहे संघर्ष, चुका आणि त्या चुका सुधारण्याची जिद्द. आणि इथेच आपल्या मेंदूमध्ये काहीतरी अद्भुत घडतं. आपल्या मेंदूमध्ये एक गोष्ट असते, मायलिन नावाची. ही एक प्रोटेक्टिव्ह लेयर आहे, जी आपल्या स्किल्सच्या सर्किट्सला मजबूत बनवते. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकताना अडखळतो किंवा चुका करतो आणि मग पुन्हा योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा मायलिन जाड होऊ लागतो आणि मग आपलं स्किल जास्त वेगवान, अचूक आणि शक्तिशाली बनतं. म्हणजेच काय की चुका करणं म्हणजे अपयश नाही, तर तेच यशाकडे जाण्याचं साधन आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की पुन्हा पुन्हा केलेला सराव आपल्याला महान बनवत नाही. जर तो सराव फोकस शिवाय असेल, तर तो फक्त वेळ वाया घालवतो. खरं इम्प्रूव्हमेंट येतं जेव्हा आपण हळूहळू पूर्ण लक्ष देतो, प्रत्येक चूक समजून घेत सराव करतो. यालाच आपण म्हणतो फोकस्ड प्रॅक्टिस. आणि डॅनियल कोयल यांनी जगभरातील अशा ठिकाणांचा अभ्यास केला जिथे अचानक एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट तयार होतो. लहान लहान गावं जिथून महान खेळाडू किंवा कलाकार, एखादा संगीतकार तयार होतो. त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की लोक वेगळी जन्माला आलेली नाहीत, त्यांनी फक्त त्यांच्या मेंदूला योग्य पद्धतीनं ट्रेन केलं आहे. जिद्दीनं, सातत्यानं आणि पूर्ण पॅशनने त्यांनी स्वतःला तयार केलं आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की मी साधा आहे, माझ्यात विशेष असं काहीच नाही, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यातही तोच मेंदू आहे, तुमच्यातही तीच क्षमता आहे. फक्त तुम्हाला त्याला योग्य पद्धतीने घडवायचं असतं. कारण टॅलेंट मिळत नाही, तर ते घडवलं जातं. काही पुस्तकं आपल्याला माहिती देतात, पण काही पुस्तकं आपला विचार करण्याचा पाया बदलून टाकतात. द टॅलेंट कोड हे असंच एक पुस्तक आहे. लेखक डॅनियल कोयल यांनी या पुस्तकातून एक क्रांतिकारी विचार मांडला आहे.
ते असं म्हणतात की टॅलेंट ही जन्मतः मिळणारी देणगी नाही, तर ती घडवली जाणारी प्रक्रिया आहे. आपण नेहमी ऐकलं आहे की हा मुलगा नैसर्गिकरित्या खूप हुशार आहे, ती मुलगी जन्मतःच कलाकार आहे. पण डॅनियल कॉयल या सगळ्या समजुतींना एक मोठं आव्हान देतात. ते आपल्याला घेऊन जातात जगभरातील काही विलक्षण ठिकाणी. रशियातील टेनिस क्लब, ब्राझीलमधील फुटबॉलची मैदानं आणि डॅलसमधील संगीत स्टुडिओ. ही साधी ठिकाणं नाहीत, ही आहेत टॅलेंट हॉटबेड्स, जिथे सतत एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक तयार होतात. मग प्रश्न असा पडतो की या ठिकाणी असं खास काय आहे? तेथील लोक जन्मतःच वेगळे आहेत का, की तिथे काही गुपित दडलं आहे? मग याच प्रश्नांच्या उत्तरात डॅनियल कॉयल यांनी एक महत्त्वाचा शोध लावला. आपल्या मेंदूमध्ये एक सूक्ष्म पण शक्तिशाली घटक असतो, मायलिन. आता हे मायलिन म्हणजे काय? जो मी आधी सांगितल्याप्रमाणे तो एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, जी आपल्या नर्व फायबर्स भोवती गुंडाळलेली असते. जेव्हा आपण एखादं स्किल शिकतो आणि विशेषतः जेव्हा आपण चुका करत करत संघर्ष करत शिकतो, तेव्हा हा मायलिन जाड होतो आणि त्या स्किलचे सिग्नल्स जास्त वेगाने, जास्त अचूकतेने आणि जास्त ताकदीने प्रवास करू लागतात. म्हणजेच काय की टॅलेंट म्हणजे काही जादू नाही, तर तो आपल्या मेंदूचा एक वैज्ञानिक बदल आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेला डॅनियल कॉयल यांनी एक नाव दिलं, द टॅलेंट कोड. हा कोड 3 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला कोड म्हणतो डीप प्रॅक्टिस, जिथे आपण हळूहळू चुका सुधारत पूर्ण लक्ष देऊन सराव करतो. दुसरा कोड म्हणजे इग्निशन, ती आतली ज्वाला जी आपल्याला थांबू देत नाही, जी म्हणते की मला हे जमवायचंच आहे. आणि तिसरा कोड मास्टर कोचिंग, एक योग्य मार्गदर्शक जो आपल्याला फक्त शिकवत नाही, तर आपल्यामधलं सर्वोत्तम बाहेर काढतो. हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सामान्य माणूससुद्धा असामान्य बनू शकतो. म्हणजेच काय की टॅलेंट काही निवडक लोकांची मक्तेदारी नाही, तर ती प्रत्येकामध्ये दडलेली एक क्षमता आहे. फरक फक्त इतकाच आहे की कोणी ती योग्य पद्धतीनं घडवतो आणि कोणी नाही. आता प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचं टॅलेंट कसं घडवणार? आपण आत्तापर्यंत टॅलेंटबद्दल खूप गोष्टी ऐकल्या, पण आता आपण या पुस्तकाच्या खऱ्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. कारण डॅनियल कोयल यांच्या मते टॅलेंटचं खरं गुपित आपल्या मेंदूमध्ये दडलेलं असतं. आपल्या मेंदूमध्ये असंख्य छोटे छोटे रस्ते असतात. हे रस्ते म्हणजे न्यूरल सर्किट्स, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्किल्सचे सिग्नल्स प्रवास करतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता, उदाहरणार्थ गाणं म्हणणं किंवा क्रिकेट खेळणं, एखादं गणित सोडवणं, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतो आणि मग तो सिग्नल या सर्किट्समधून प्रवास करतो. पण सुरुवातीला हा प्रवास थोडा धीमा असतो, अपूर्ण असतो आणि मग अनेकदा चुकांनी भरलेला असतो. पण जसं जसं तुम्ही सराव करता, एक अद्भुत प्रक्रिया सुरू करता, तसं तुमच्या मेंदूमध्ये असलेल्या विशेष पेशी त्या सर्किट्सभोवती मायलिनचे थर चढवायला लागतात. जसं एखाद्या वायरवर इन्सुलेशन लावलं जातं तसंच. मग हा मायलिन त्या सिग्नलला संरक्षण देतो आणि त्यांची गती वाढवतो. मग या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर तोच सिग्नल आता 100 पट वेगाने प्रवास करतो आणि मग 3000 पट जास्त अचूकतेने काम करतो. म्हणजेच काय की सराव जेवढा जास्त तेवढा जास्त मायलिन, आणि जेवढा जास्त मायलिन तेवढा जास्त पॉवरफुल स्किल्स तयार होतात. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी की हा मायलिन फक्त कुठल्याही सरावाला प्रतिसाद देत नाही. तो फक्त तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन सराव करता, चुका करता आणि मग त्या चुका सुधारता. फक्त बघून किंवा सहजपणे करून कधीच महानता मिळत नाही. म्हणूनच डॅनियल कोयल एक
खूप सुंदर वाक्य सांगतात की स्किल म्हणजे काही जादू नाही, ती म्हणजे आपल्या मेंदूच्या सर्किट्स भोवती तयार होणारं इन्सुलेशन आहे, जे योग्य सिग्नल्स मिळाल्यावर वाढतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की जर तुम्ही फक्त वेळ घालवत सराव करत असाल तर काहीही बदलणार नाही. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक, एकाग्रतेने आणि जिद्दीने सराव करत असाल तर तुमचा मेंदू स्वतःला बदलतो आणि मग हळूहळू तुमचं साधारण स्किल असामान्य बनायला लागतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चूक कराल तेव्हा निराश होऊ नका, कारण कदाचित त्याच क्षणी तुमचा मेंदू तुमचं टॅलेंट घडवत असेल. आता जरा थांबून आपण विचार करूया. आपण ज्यांना महान म्हणतो, एक अद्वितीय पियानो वादक, जागतिक दर्जाचा खेळाडू किंवा एखादा विलक्षण लेखक, आपल्याला वाटतं की ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्यांना काहीतरी खास देणगी मिळाली आहे. पण डॅनियल कोयल एक वेगळंच सत्य आपल्यासमोर आणतात की ते सांगतात, या लोकांकडे वेगळं मेंदूचं हार्डवेअर नाही. त्यांनी फक्त वर्षानुवर्षाच्या योग्य सरावाने त्यांच्या मेंदूमध्ये जास्त शक्तिशाली कनेक्शन्स तयार केले आहेत. म्हणजेच काय की त्यांनी त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा जास्त इफेक्टिव्हली ट्रेन केला आहे. आणि मग या संपूर्ण प्रक्रियेमागे एकच शक्ती काम करते, ती म्हणजे मायलिन. पण हा मायलिन कसा काम करतो याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. नियम पहिला, फायरिंग इज पॅरामाउंट. म्हणजेच काय की जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या स्किलचा सराव करत नाही तोपर्यंत काहीच घडत नाही. फक्त बघून किंवा ऐकून तुम्ही महान बनूच शकत नाही. तुम्हाला स्वतःला त्या सर्किटला ॲक्टिव्ह करावं लागेल. नियम दुसरा म्हणतो की मायलिन इज युनिव्हर्सल. याचा अर्थ असा की तुम्ही गाणं शिकत असाल किंवा क्रिकेट खेळत असाल, कोडिंग करत असाल, मेंदूची प्रक्रिया तीच असते. टॅलेंटचं गुपित एकाच नियमावर चालतं, कुठल्याही क्षेत्रात. नियम तिसरा, मायलिन व्रॅप बट डझंट अनव्रॅप. हा थोडा कठीण पण खूप महत्त्वाचा नियम आहे. एकदा एखादी सवय तयार झाली, एकदा एखादा सर्किट मजबूत झाला तर तो सहजपणे तुटत नाही. म्हणूनच वाईट सवयी सोडणं इतकं कठीण वाटतं, कारण आपण त्या सर्किट्सवरच मजबूत इन्सुलेशन्स तयार केलेलं असतं. आणि नियम शेवटचा, एज मॅटर्स. हो, आपण आयुष्यभर शिकू शकतो, आपण मेंदू बदलू शकतो, पण तरुण वयात हा मायलिन खूप वेगाने तयार होत असतो. म्हणूनच लहान वयात शिकलेली स्किल खूप खोलवर बसतात. पण याचा अर्थ असा नाही की मोठेपणी काहीच शक्य नाही. फक्त थोडी जास्त जिद्द आणि जास्त जागृत सराव लागतो. टॅलेंट ही अचानक मिळणारी गोष्ट नाही, ती आहे हजारो वेळा केलेल्या छोट्या प्रयत्नांची एक मजबूत साखळी. आता प्रश्न असा पडतो की तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये कशा प्रकारचे सर्किट्स तयार करतात, कारण तुमचं भविष्य तुमच्या सवयींनीच घडणार आहे. आता आपण द टॅलेंट कोडमधल्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे येतो, तो म्हणजे डीप प्रॅक्टिस. आता डीप प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय? तो फक्त सराव नसतो, तर तो असतो स्वतःच्या क्षमतेच्या सीमेला जाऊन केलेला सराव, जिथे तुम्ही वारंवार चुका करता, अडखळता, थांबता आणि मग पुन्हा उभे राहता. हे ऐकायला थोडं कठीण वाटतं, पण डॅनियल कोयल आपल्याला एक अशी गोष्ट सांगतात जी हे सगळं स्पष्ट करून टाकते. ही गोष्ट आहे क्लॅरिसा नावाच्या 13 वर्षाच्या मुलीची. ती एक साधी क्लॅरिनेट शिकणारी विद्यार्थिनी होती. एक दिवस तिच्या सरावाचा फक्त 6 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि जेव्हा संशोधकांनी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली की त्या 6 मिनिटात क्लॅरिसाने इतकी प्रगती केली होती की जी साधारणपणे 1 महिन्यात होते. आता प्रश्न पडतो की तिने असं वेगळं काय केलं? ती जन्मताच टॅलेंटेड होती का? तर नाही. तर तिचं गुपित होतं तिची सराव करण्याची पद्धत. ती काय करत होती? ती संपूर्ण गाणं एकाच वेळी वाजवत नव्हती. ती त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये तोडत होती.
एखाद्या ठिकाणी चूक झाली तर ती लगेच थांबायची, ती चूक समजून घ्यायची आणि पुन्हा प्रयत्न करायची. पुन्हा चूक, पुन्हा थांबणं, पुन्हा सुधारणं, हा सायकल चालूच राहायचा. जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही तोपर्यंत हा सराव दिसायला खूप सोपा होता, पण प्रत्यक्षात तो खूप जलद प्रगती घडवत होता. डॅनियल कोयल या पद्धतीला एक सुंदर नाव देतात. ते या पद्धतीला स्टॅगरिंग बेबी स्टेप्स, जसं एखादं लहान मूल चालायला लागतं, ते पडतं, उठतं, मग पुन्हा चालायला लागतं. त्याला कसलीही घाई नसते, पण त्याचा प्रत्येक पाऊल त्याला पुढे नेत असतो. तसंच काहीसं डीप प्रॅक्टिसमध्ये आपण संघर्ष टाळत नाही, तर त्याला स्वीकारतो. कारण जेव्हा आपण स्ट्रगल करतो तेव्हाच आपल्या मेंदूमध्ये मायलिन सर्वात वेगाने तयार होतो. म्हणजे जेव्हा चुका, अडथळे येत नाहीत, त्या आहेत तोपर्यंत तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकाल तेव्हा फक्त रिपिटेशन्स करू नका. थोडं थांबा, त्याच्यामध्ये चुका शोधा, त्या चुका समजून घ्या आणि मग पुन्हा प्रयत्न करा. कारण याच छोट्या छोट्या अडखळत्या पावलांमध्येच तुमचं मोठं टॅलेंट दडलेलं असतं. आता आपण डीप प्रॅक्टिसच्या आणखी खोलात जाऊया. कारण फक्त मेहनत करणं पुरेसं नसतं, योग्य पद्धतीनं मेहनत करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि डॅनियल कोयल आपल्याला डीप प्रॅक्टिसचे 3 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगतात. हे नियम जर आपल्याला समजले तर आपला सराव पूर्णपणे बदलू शकतो. नियम पहिला, चंक इट अप. कल्पना करा तुम्ही एक मोठं गाणं शिकत आहात. बहुतेक लोक काय करतात की सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा तेच गाणं म्हणतात. पण डीप प्रॅक्टिस असं करत नाही. पहिल्यांदा तुम्ही संपूर्ण स्किल समजून घेता, त्याचं निरीक्षण करता, इमिटेट करता आणि मग त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये तोडता. प्रत्येक छोटा भाग वेगळा सरावता. आणि मग अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही वेळ स्लो करता. प्रत्येक हालचाल, प्रत्येक नोट अगदी बारकाईने समजून घेता. जणू काही तुम्ही त्या स्किलच्या आतल्या रचनेत डोकावत आहात. आणि एकदा ती समजली तेव्हा हळूहळू स्पीड वाढवता. म्हणजेच काय की जलद शिकायचं असेल तर आधी हळू शिकायला लागा. नियम दुसरा, रिपीट इट. पण रिपिटेशन म्हणजे काय? फक्त 100 वेळा तेच करणं तर नाही. डीप प्रॅक्टिसमध्ये रिपिटेशन्स असतो जाणीवपूर्वक. तो घडतो एका खास जागेत, जिला डॅनियल कोयल म्हणतात स्वीट स्पॉट. ही ती जागा आहे जिथे तुम्ही थोडं अडखळता, थोडं स्ट्रगल करता, पण पूर्णपणे हरवत नाहीत. याच जागेत तुमची खरी ग्रोथ होते. संशोधन सांगतं की जगातील सर्वोत्तम लोक दररोज 3 ते 5 तास सराव करतात. कारण तेवढाच वेळ डीप प्रॅक्टिस टिकवता येते. त्यापेक्षा जर जास्त केलं तर सराव शॅलो होतो आणि मग त्याचा फायदासुद्धा कमी होतो. म्हणजे जेव्हा जास्त वेळ नाही तर योग्य दर्जाचा वेळ महत्त्वाचा आहे. नियम तिसरा, लर्न टू फील इट. या सगळ्यात सबटल पण सगळ्यात पॉवरफुल नियम आहे. डीप प्रॅक्टिसमध्ये तुम्ही फक्त बाहेरून सराव करत नाही, तुम्ही आतून जाणवायला शिकता. तुम्हाला तुमच्या चुका जाणवायला लागतात, तुमची प्रगती दिसायला लागते आणि मग तुमच्या मनात एक भावना तयार होते, जिला डॅनियल कोयल म्हणतात डिवाइन डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे काय? ही एक अशी अवस्था आहे जी तुम्हाला सांगते की मी अजून चांगलं करू शकतो. ही अस्वस्थता तुम्हाला थांबू देत नाही, ती तुम्हाला सतत सुधारायला भाग पाडते आणि मग हळूहळू हीच भावना बनते तुमच्या प्रगतीची ताकद. म्हणूनच डीप प्रॅक्टिस म्हणजे फक्त सराव नाही, तर तो आहे गोष्टींचे तुकडे करणं, जाणीवपूर्वक रिपिटेशन्स करणं आणि मग स्वतःला आतून समजून घेणं. जर तुम्ही हे 3 नियम
तुमच्या आयुष्यात वापरले तर साधा सराव तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता एक महत्त्वाचा असा प्रश्न की डीप प्रॅक्टिस ही फक्त एक थिअरी आहे का? की ती खरंच जगात काम करते? डॅनियल कोयल आपल्याला ह्याचं उत्तर देतात, पण शब्दांनी नाही, तर जगभरातील जिवंत उदाहरणांनी. कल्पना करा की ब्राझीलमधील एक छोटंसं मैदान. इथे लहान मुलं फुटबॉल खेळत आहेत. पण हा साधा फुटबॉल नाही. ह्याला म्हणतात फस्टल. हे मैदान लहान असतं, बॉल जड असतो आणि जागा खूप कमी. म्हणजे प्रत्येक सेकंदाला चुका होतात. बॉल कंट्रोल करणं कठीण जातं. पास चुकतो, पुन्हा प्रयत्न, पुन्हा चुका, पुन्हा सुधारणं. हा खेळ मुलांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवत नाही. तो त्यांना सतत चॅलेंज करतो. आणि मग याचमुळे ब्राझीलचे खेळाडू जगातल्या सर्वोत्तम बॉल हँडलर बनतात. कारण त्यांनी हजारो वेळा त्या छोट्या जागेत चुका करत करत डीप प्रॅक्टिस केलेलं असतं. आता आपण जाऊया काही शतकं मागे. तेव्हा कलाकार कसे तयार होत होते? आजसारखे ऑनलाईन कोर्सेस नव्हते, यूट्यूब नव्हतं. ते मास्टर क्राफ्ट्समेनच्या हाती काम करत होते वर्षानुवर्ष. त्यांना फक्त छोटी कामं दिली जायची, रंग तयार करणं, ब्रश साफ करणं. पण हळूहळू त्यांना मोठी कामं दिली जायची. प्रत्येक पायरीवर नवीन चॅलेंज. जसं जसं त्यांनी स्किल वाढत गेली तसं तसं डिफिकल्टी लेव्हल वाढत गेली. ही होती स्कॅफोल्डेड लर्निंग, जिथे प्रत्येक पाऊल पुढच्या पायरीसाठी तयार करतं. आणि मग शेवटी तेच विद्यार्थी महान कलाकार बनतात. आता आपण येऊया एका संगीत शाळेत. इथे विद्यार्थी कसे शिकतात? तर ते गाणं पूर्ण वेगात वाजवत नाही, ते त्याला तोडतात लहान लहान भागांमध्ये आणि मग ते त्याला अत्यंत हळू गतीने सरावतात. इतक्या हळू की प्रत्येक नोट, प्रत्येक हालचाल त्यांना स्पष्ट दिसते, जणू काही वेळच थांबला आहे. आणि मग या हळू जाणीवपूर्वक सरावामुळे त्यांची स्किल अविश्वसनीय वेगाने वाढते. ही तिन्ही उदाहरणं वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, खेळ, कला, संगीत. पण त्यांच्यात एक समान अशी गोष्ट आहे, ती म्हणजे सततचा स्ट्रगल, जाणीवपूर्वक चुका सुधारणं आणि मग डीप प्रॅक्टिस. म्हणूनच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, जर तुम्ही स्वतःला थोडं अनकम्फर्टेबल बनवलं, जर तुम्ही चुका टाळण्याऐवजी त्यांना स्वीकारलं, तर तुमच्यातही असामान्य स्किल्स निर्माण होऊ शकतात. कारण महानता सोप्या मार्गाने नाही, जर जाणीवपूर्वक कठीण मार्गाने तयार होते. डीप प्रॅक्टिस आपण समजलो, पण एक मोठा प्रश्न अजूनही तसाच उरतो. इतका कठीण सराव, इतका संघर्ष, इतकी एनर्जी, हे सगळं एखादा माणूस सतत कसं काय करू शकतो? कारण सत्य हे आहे की डीप प्रॅक्टिस खूप एनर्जी घेते. तो थकवणारा असतो आणि बहुतेक लोक हा मार्ग अर्ध्यातच सोडून देतात. मग काही लोक का थांबत नाहीत? याच उत्तरासाठी डॅनियल कोयल आपल्याला दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे घेऊन जातात. तो म्हणजे इग्निशन. इग्निशन म्हणजे काय? ते आहे आतून पेटणारी ती ज्वाला, जी तुम्हाला सांगते की मला हे जमवायचंच आहे, काहीही झालं तरी मला हे करायचंच आहे. ही मोटिवेशन बाहेरून येत नाही, तर ती आतून निर्माण होत असते, कधीकधी अगदी न कळत. कल्पना करा की 1998 साल एक कोरियन गोल्फ खेळाडू ती एक मोठी स्पर्धा जिंकते. तो फक्त एक विजय नव्हता, तो होता एक स्पार्क. त्या एका क्षणानंतर दक्षिण कोरियामध्ये अचानक डझनभर मुली गोल्फ खेळायला सुरुवात करतात आणि मग काही वर्षातच त्या जगभरात डॉमिनेट करायला लागतात. का? कारण त्यांनी पाहिलं आहे की ती करू शकते, मग मी का नाही? आता अजून एक उदाहरण. एक रशियन टेनिस खेळाडू, ती सेमी फायनलपर्यंत पोहोचते. तो एक क्षण,
रशियामध्ये एक मोठा बदल घडवतो. अचानक असं वाटायला लागतं की हा खेळ आपलाही आहे. आणि मग त्यानंतर रशियन महिला टेनिस खेळाडू जगात पुढे येऊ लागल्या. ही उदाहरणं आपल्याला काय सांगतात की इग्निशन म्हणजे एक छोटा स्पार्क, एक इन्स्पिरेशन, एक मोमेंट जो तुमच्या मनात एक नवीन ओळख तयार करतो. तो तुम्हाला सांगतो की ही गोष्ट माझ्यासाठी आहे. आणि एकदा का ही भावना निर्माण झाली की मग डीप प्रॅक्टिस करणं तुमच्यासाठी ओझं राहत नाही. तो तुमचा स्वभाव बनतो. म्हणजे काय की टॅलेंट फक्त सरावाने तयार होत नाही. त्यासाठी लागते एक आतली ज्वाला, एक कारण, एक स्ट्रॉंग वाय. कारण जेव्हा तुमच्याकडे जळणारी इच्छा असते तेव्हा कितीही कठीण सराव असो तुम्ही थांबत नाही. म्हणूनच तुमच्या आयुष्यात तो स्पार्क काय आहे, कोणती गोष्ट पाहून तुमच्या मनात असं वाटतं की मला हे करायचंच आहे. कारण कदाचित तिथूनच सुरू होईल तुमच्या टॅलेंटचा खरा प्रवास. आता आपण इग्निशनच्या अजून थोडं खोल सविस्तर जाऊया. कारण ही ज्वाला फक्त मोटिवेशन नाही, तर ती काहीतरी खूप खोलवरची गोष्ट आहे. डॅनियल कोयल सांगतात की ही ज्वाला तयार होते प्रायमल क्यूजमुळे. प्रायमल क्यूज म्हणजे काय? त्या आहेत आपल्या मनाच्या अगदी आत दडलेले प्रायमल क्यूज म्हणजे काय? तर त्या आहेत आपल्या मनाच्या अगदी आत दडलेले ट्रिगर्स, जे आपल्या इव्हॉल्युशनमुळे तयार झालेले असतात. त्या आपल्याला अचानक सांगतात की हे माझ्यासाठी आहे, मी हे करू शकतो. आणि मग यामधला सर्वात शक्तिशाली क्यू आहे फ्युचर बिलॉंगिंग. म्हणजेच तुम्हाला असं वाटणं, ज्या लोकांनी हे केलं आहे मीही त्यांच्यासारखाच आहे, मीही तेथे पोचू शकतो, मीही ते करू शकतो. ही भावना तुमच्या आत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हे अधिक स्पष्ट होतं जेव्हा आपण एक संशोधन पाहतो. गॅरी नावाच्या संशोधकाने लहान मुलांवर एक अभ्यास केला. ही मुलं संगीत शिकायला सुरू करत होती. त्यांना एक साधा प्रश्न विचारण्यात आला की तू किती काळासाठी हे इन्स्ट्रुमेंट वाजवणार आहेस? हा प्रश्न खूप साधा वाटतो, पण त्याचं उत्तर सगळं काही बदलून टाकतं. काही मुलं म्हणाली थोड्या काळासाठी, काही मुलं म्हणाली मी हे खूप वर्ष करणार आहे. आणि मग काही महिन्यांनी जेव्हा त्यांची प्रगती पाहिली गेली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या मुलांनी सुरुवातीलाच लांब काळासाठी कमिटमेंट दिलं होतं, ती मुलं जरी कमी सराव करत असली तरी ज्या मुलांनी खूप सराव केला पण शॉर्ट टर्म विचार केला, त्यांच्यापेक्षा 400% जास्त प्रगती करत होती. का? कारण त्यांच्या मनात एक स्पष्ट ओळख तयार झाली होती. मी एक म्युझिशियन आहे आणि मी हे दीर्घकाळ करणार आहे. ही ओळखच त्यांच्या प्रत्येक कृतीला दिशा देत होती. त्यांचा सराव, त्यांचा फोकस, त्यांची कन्सिस्टन्सी सगळं काही बदलत होती. म्हणजेच काय की यश फक्त आपण किती मेहनत करतो यावर अवलंबून नसतं, तर ते अवलंबून असतं आपण स्वतःला कसं पाहतो आणि आपण किती काळासाठी कमिटेड आहोत. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या इग्निशन निर्माण करायचे असतील तर स्वतःला एक प्रश्न विचारा की मी हे किती काळासाठी करणार आहे. कारण ज्या दिवशी तुमचं उत्तर असेल की मी हे थांबणार नाही, त्या दिवशी तुमच्या आतली ज्वाला खऱ्या अर्थाने पेटेल आणि मग तुमचा प्रवास खऱ्या टॅलेंटकडे सुरू होईल. इग्निशन ही आतली ज्वाला आपण समजून घेतली. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न की ही ज्वाला सतत पेटती कशी ठेवायची? कारण सुरुवात करणं सोपं असतं, पण ती ऊर्जा टिकवणं हे खरंच खूप मोठं आव्हान असतं. याचं उत्तर शोधताना डॅनियल कोयल आपल्याला एक वेगळीच दिशा दाखवतात. ते सांगतात फक्त व्यक्तीच नाही तर इन्व्हायरमेंटसुद्धा टॅलेंट घडवतो. कल्पना करा एक अशी शाळा जिथे बहुतेक विद्यार्थी सुरुवातीला ॲकॅडमिकली कमजोर आहेत, पण काही वर्षानंतर तेच विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तयार होतात.
ही जादू कुठे घडते? KIPPच्या शाळांमध्ये. या शाळांमध्ये असं वेगळं काय आहे? इथे फक्त पुस्तकं शिकवली जात नाही. इथे कल्चर तयार केला जातो. असा कल्चर जो प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांना एकच संदेश देतो की तू मोठं करू शकतोस आणि तू करणारच आहेस. इथे प्रत्येक गोष्टी महत्त्वाची असते. विद्यार्थी त्यांची फाईल्स कशा धरतात, कसं बसतात, कसं बोलतात, सगळं काही खूप महत्त्वाचं असतं. एक डिसिप्लिन आयडेंटिटी तयार करते. त्यांचा एक सिम्पल मंत्र असतो, वर्क हार्ड, बी नाईस. पण हे फक्त शब्द नाहीत, हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असतो. आणि अजून एक शक्तिशाली गोष्ट की या शाळांमध्ये एक शब्द सतत ऐकू येतो, कॉलेज. नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये. जणू काही तो फक्त शब्द नाही, तो एक व्हिजन आहे, एक ध्येय आहे जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात खोलवर रुजवलं जातं. आता याचा परिणाम काय होतो? तर विद्यार्थ्यांच्या मनात एक स्पष्ट ओळख तयार होते की मी कॉलेजला जाणार आहे, मी मोठं करणार आहे. आणि मग ही ओळख त्यांच्या आतली इग्निशन सतत जिवंत ठेवते. म्हणजे काय की मोटिवेशन ही फक्त आतून येत नाही, ती आपल्या आसपासच्या वातावरणातूनही तयार होते. आपण कुठे आहोत, कोणासोबत आहोत आणि रोज काय पाहतो, काय ऐकतो, हे सगळं आपल्या ज्वालेवर परिणाम करतं. जर तुम्हाला तुमचं टॅलेंट घडवायचं असेल तर फक्त स्वतःवर काम करू नका, तुमचं इन्व्हायरमेंटसुद्धा बदला. असं इन्व्हायरमेंट जे तुम्हाला दररोज आठवण करून देईल, तू हे करू शकतोस. कारण योग्य वातावरणात एक साधा माणूससुद्धा असामान्य बनू शकतो. आपण वातावरणाची ताकद पाहिली, पण त्या वातावरणात एक अशी गोष्ट असते जी दिसायला साधी पण तिचा परिणाम अतिशय खोलवर होतो. ती म्हणजे भाषा, शब्द. आपण स्वतःशी आणि इतरांशी जे बोलतो ते आपल्या विचारांना आणि आपल्या भविष्यातील कृतींना आकार देतं. डॅनियल कॉयल यावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात आणि याला वैज्ञानिक आधार मिळतो. कल्पना करा की एक छोटं मूल एखादं काम करतं आणि आपण त्याला म्हणतो, तू खूप स्मार्ट आहेस. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण यामुळे त्या मुलाच्या मनात एक भीती तयार होते. जर मी स्मार्ट आहे तर मला नेहमीच बरोबर करायला हवं आणि मग तो चुकण्यापासून घाबरायला लागतो. पण जर आपण त्याला म्हणालो की तू खूप मेहनत घेतलीस तर काय होतं? मुलाचं लक्ष रिझल्टवरून हटून एफर्ट्सवर जातं. तो समजतो की मी मेहनत केली म्हणून मी सुधारलो आणि मग त्यामुळे तो पुन्हा प्रयत्न करायला लागतो. याच तत्वावर जगभरातील टॅलेंट हॉटबेड्समध्ये केला जातो. रशियातील स्पार्टक टेनिस क्लबमध्ये ते मुलांना प्ले असं म्हणत नाही, ते एक वेगळाच शब्द वापरतात ज्याचा अर्थ असतो संघर्ष करणे. म्हणजे काय की खेळ म्हणजे मजा नाही तर लढा आहे प्रगतीसाठी. कॅरिबियनमध्ये बेसबॉल शिकताना एक शब्द वापरला जातो, प्रोग्रेसा, म्हणजे बेबी स्टेप्स, छोटे छोटे पाऊल. इथे कुणीही मोठं होण्याची घाई करत नाही, ते फक्त दररोज थोडंसं पुढे जातात. आणि ब्राझीलमध्ये लहान मुलांच्या फुटबॉल टीम्सना काय नावं दिली जातात माहिती आहे? बॉटल, डायपर्स, पेसिफायर्स. ऐकायला गमतीशीर वाटतं, पण यात एक खोल संदेश आहे. इथे कोणीही जन्मतः महान नाही, सगळे लहान पावलांनी सुरुवात करतात. ही सगळी उदाहरणं आपल्याला काय शिकवतात? की शब्द फक्त शब्द नसतात, ते आपल्या विचारांची दिशा ठरवतात आणि आपल्या कृतींना शेप देतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या इग्निशन्स टिकवायच्या असतील तर तुमची भाषा बदला. स्वतःला मी नाही करू शकत असं म्हणू नका, मी अजून शिकतोय असं म्हणा. रिझल्ट्सवर लक्ष देऊ नका, एफर्ट्सवर लक्ष द्या.
कारण तुमचे शब्दच तुमच्या मेंदूला सिग्नल्स देतात आणि मग त्या सिग्नल्सवरच तुमचं टॅलेंट घडतं. कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट बदलायची असेल, ती म्हणजे तुमची भाषा. आता आपण द टॅलेंट कोडच्या तिसऱ्या आणि शेवटच्या घटकाकडे येतो. तो म्हणजे मास्टर कोचिंग. डीप प्रॅक्टिस, इग्निशन्स हे दोन्ही असले तरीही एक गोष्ट अजून आवश्यक असते, ती म्हणजे योग्य मार्गदर्शन योग्य वेळी. आपण अनेकदा असा विचार करतो की एक महान कोच म्हणजे जो मोठमोठ्या भाषणांनी प्रेरणा देतो, जो स्टेजवर उभा राहून जोशात बोलतो. डॅनियल कॉयल एक वेगळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, खरे मास्टर कोचेस असे नसतात, ते असतात टॅलेंट विस्परर्स. टॅलेंट विस्परर्स म्हणजे कोण? तो असा कोच, तो फारसा बोलत नाही, पण जेव्हा बोलतो ते अगदी बरोबर वेळी बोलतो. तो प्रत्येक विद्यार्थ्याला खूप बारकाईने ऑब्झर्व करत असतो. त्याच्या चुका, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा विचार करण्याचा पॅटर्न सगळं समजून घेत असतो. आणि मग तो एक छोटासा फीडबॅक देतो. कधी एक शब्द, कधी एक छोटासा संकेत, पण तो फीडबॅक इतका प्रिशियस असतो की तो थेट त्या विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये योग्य सर्किट ॲक्टिवेट करतो. म्हणजेच काय की मास्टर कोच हा फक्त शिकवत नाही, तर तो तुमच्या मेंदूला योग्य दिशेने ट्रेन करतो. तो तुम्हाला सांगत असतो की तुमचं कुठे चुकतं आहे, कसं सुधारायचं आणि पुढचा छोटा पाऊल कोणता आहे. हे सर्वात महत्त्वाचं, तो तुम्हाला ओव्हर इन्स्ट्रक्ट करत नाही, तो तुम्हाला स्वतः विचार करायला लावतो, स्वतःला स्ट्रगल करू देतो. कारण त्याला माहिती असतं की खऱ्या ग्रोथसाठी तो स्ट्रगल आवश्यक असतो. म्हणूनच मास्टर कोचिंग म्हणजे मोठी भाषणं नाहीत, मोठे डायलॉग्स नाहीत. तो आहे योग्य वेळी दिलेला छोटासा मार्गदर्शन आणि सतत केलेलं सूक्ष्म निरीक्षण. म्हणूनच जर तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल तर फक्त मेहनत करू नका. एक असा गाईड शोधा जो तुम्हाला इन्स्पायर करणार नाही, तर तुम्हाला समजून घेईल, जो तुम्हाला मोठं बोलणार नाही, पण योग्य ठिकाणी एक छोटा शब्द बोलेल. कारण कधीकधी आपलं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या सल्ल्यांची गरज नसते, तर योग्य वेळी मिळालेल्या एका छोट्या मार्गदर्शनाची गरज असते. मास्टर कोचिंग म्हणजे नेमकं काय हे आपण समजलो, पण एक महान कोच खरंच महान कसा बनतो? डॅनियल कॉयल सांगतात की प्रत्येक मास्टर कोचमध्ये 4 खास गुण असतात. हे गुणच सामान्य टीचिंग्सला असामान्य परिणामात बदलवतात. पहिला गुण द मॅट्रिक्स. हा शब्द ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण याचा अर्थ आहे गाढ अनुभव आणि सखोल समज. एक मास्टर कोच त्याच्या फील्डमध्ये वर्षानुवर्ष काम केलेला असतो. त्याने फक्त स्किल्स शिकलेले नसतात, तर त्याने त्या स्किल्सचं सूक्ष्म निरीक्षण केलेलं असतं. लिंडा सेप्टियन, ज्यांनी जेसिका आणि डेमी यांच्यासारख्या कलाकारांना घडवलं, त्यांनी वर्षानुवर्ष पॉप परफॉर्मन्सेसचा अभ्यास केला. प्रत्येक आवाज, प्रत्येक एक्सप्रेशन्स, प्रत्येक टेक्निक, आणि मग त्यावर आधारित त्यांनी स्वतःची टीचिंग मेथड्स तयार केली. म्हणजेच मास्टर कोचकडे एक ज्ञानाचा नकाशा असतो, जो त्याला स्पष्ट सांगतो की विद्यार्थी कुठे आहे आणि त्याला कुठे पोहोचायचं आहे. दुसरा गुण परसेप्टिव्हनेस. हा आहे लोकांना समजून घेण्याची कला. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याची स्ट्रेंथ वेगळी, त्याची कमजोरी वेगळी, आणि एक मास्टर कोच हे अचूक ओळखतो. फॉर एक्झाम्पल, जॉन वुडन, जगप्रसिद्ध कोच, ते प्रत्येक खेळाडूला वेगळ्या पद्धतीनं ट्रेन करत होते. कधी एखाद्याला जास्त प्रेज, कधी एखाद्याला कठोर फीडबॅक, कारण त्यांना माहिती होतं की सगळे सारखे नसतात, म्हणूनच एकच पद्धत सगळ्यांसाठी काम करत नाही. तिसरा गुण म्हणजे GPS रिफ्लेक्स. हा गुण खूप इंटरेस्टिंग आहे.
कल्पना करा की तुमच्या मोबाईलचा GPS तो तुम्हाला काय सांगतो की आता उजवीकडे वळा, आता सरळ जा. तो तुम्हाला प्रश्न विचारत नाही, तो थेट डायरेक्शन देतो. तसंच मास्टर कोच लांबलचक एक्सप्लेनेशन्स देत नाही, तो छोट्या, स्पष्ट आणि अचूक सूचना देतो. आता असं कर, इथे सुधार. ही छोटी वाक्य विद्यार्थ्याला योग्य दिशेने पुढे नेतात. चौथा गुण, थेट्रिकल ऑनेस्टी. हा सगळ्यात पॉवरफुल गुण आहे, कारण कधीकधी विद्यार्थ्याला त्याच्या चुका सांगणं कठीण असतं, पण मास्टर कोच त्या चुका लपवत नाही, तो त्या स्पष्टपणे दाखवतो. पण एक विशेष पद्धतीने, उदाहरणार्थ लोलिता जॅक्सन, त्या कधी कठोर होतात, चुका दाखवतात आणि लगेच त्या प्रेमाने मोटिवेट करतात. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला त्याच्या चुका समजतात, पण त्याचा आत्मविश्वास कमी होत नाही. म्हणूनच मास्टर कोचिंग म्हणजे अनुभवाचा खजिना, लोकांना समजून घेण्याची कला, योग्य वेळी योग्य डायरेक्शन आणि प्रामाणिक फीडबॅक. आणि जेव्हा हे 4 गुण एकत्र येतात तेव्हा एक साधा कोच टॅलेंट बिल्डर बनतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कोणीतरी असा आहे का जो तुम्हाला खरोखर समजतो, जो तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा देतो? कारण योग्य कोच मिळाला तरच तुमचा प्रवास असंख्य पटीने वेगाने पुढे जाऊ शकतो. आता मास्टर कोचिंगबद्दल एक अत्यंत सूक्ष्म पण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, कारण प्रत्येक स्किल्स सारखी नसते आणि म्हणूनच प्रत्येक स्किलसाठी कोचिंगची पद्धतही सारखी असू शकत नाही. डॅनियल गोयल सांगतात की एक महान कोच फक्त शिकवत नाही, तो स्किलच्या स्वभावाला समजून घेतो. ब्राझीलमधील एक फुटबॉल कोच, तो मैदानावर उभा आहे, मुलं खेळत आहेत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो खूप कमी बोलतो. का? कारण फुटबॉल ही एक अशी स्किल आहे जिला डॅनियल कॉयल म्हणतात, ती स्किल सतत बदलणारी आहे, जिथे प्रत्येक क्षणी नवीन परिस्थिती येते. इथे खेळाडूला स्वतः निर्णय घ्यावा लागतो, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. म्हणूनच कोच जास्त हस्तक्षेप करत नाही, तो खेळाडूंना स्वतः शिकू देतो, स्वतः अडखळू देतो, कारण याच सेल्फ डिस्कवरीमधून खरे स्किल्स तयार होतात. आता याच्या अगदी उलट उदाहरण पाहूया. एक सुझुकी व्हायोलिन क्लास. इथे शिक्षक काय करतात, ते सतत बोलतात, सतत गाईड करतात. का? कारण व्हायोलिन ही स्किल आहे. इथे प्रत्येक हालचाल अगदी प्रिसाईज असावी लागते. जर सुरुवातीला चूक झाली तर ती चूक खूप खोलवर बसते आणि मग नंतर ती सुधारायला खूप कठीण जातं. म्हणूनच इथे कोच सतत लक्ष ठेवतो, प्रत्येक नोट, प्रत्येक फिंगर पोझिशन अगदी बरोबर आहे का ते पाहतो. म्हणजे एकाच कोचने 2 वेगळ्या स्किल्ससाठी 2 वेगळ्या पद्धती वापरायला हव्यात. पण या सगळ्यामागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे योग्य सर्किट्सला ॲक्टिवेट करणं आणि त्यांना मजबूत बनवणं. मास्टर कोच नेहमी हेच पाहतो, या स्किलसाठी कोणती पद्धत योग्य आहे. कधी तो शांत राहतो तर कधी तो गाईड करतो, पण दोन्ही वेळा त्याचं लक्ष एकच असतं की तुमचा मेंदू योग्य पद्धतीने घडवणं. म्हणूनच जर तुम्ही काहीतरी शिकत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा की ही स्किल कोणत्या प्रकारची आहे, जिथे मला स्वतः एक्सपेरिमेंट करायला हवं की जिथे मला सुरुवातीपासूनच प्रिसिजन्स राहायला हवं. कारण योग्य पद्धतीने केलेला सराव आणि योग्य मार्गदर्शन यांचा संगम झाला तरच तुमचं टॅलेंट अटळपणे वाढणार आहे. आतापर्यंत आपण द टॅलेंट कोड समजून घेतला, पण एक मोठा प्रश्न अजूनही उरतो की ही संकल्पना फक्त खेळ, संगीत किंवा कला यापुरताच मर्यादित आहे का? तर नाही. डॅनियल गोयल सांगतात की हा टॅलेंट कोड आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतो. शिक्षण असो, व्यवसाय असो, मानसशास्त्र असो, वय आणि अगदी पालकत्वात सुद्धा. शिक्षण क्षेत्रात
बोलायचं झालं तर हा एक मोठा वाद होता. रीडिंग्स वॉर्स, फोनिक्स वर्सेस होल लँग्वेज. एक म्हणत होतं की मुलांनी शब्दांचे साऊंड शिकले पाहिजेत. दुसरं म्हणत होतं की मुलांनी कंटेक्समधून भाषा समजून घेतली पाहिजे. पण डॅनियल कोयल एक वेगळंच चित्र दाखवतात. ते सांगतात की दोन्ही बरोबर आहेत. फोनिक्स म्हणजे डीप प्रॅक्टिस, जिथं मुलं स्किल्सचे स्ट्रॉंग सर्किट तयार करतात. आणि होल लँग्वेज म्हणजे इग्निशन्स, जिथे लर्निंगसाठी इंटरेस्ट आणि मोटिवेशन्स तयार होतं. म्हणजे यशस्वी शिक्षणासाठी दोन्हींचा संगम आवश्यक आहे. आणि याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे फिनलँड. फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे एक प्रेस्टिजियस प्रोफेशन मानलं जातं. तिथे शिक्षकांना मास्टर्स डिग्री आवश्यक असते आणि ते सतत स्वतःला सुधारत राहतात. ते स्वतःवरच डीप प्रॅक्टिस करत असतात. यामुळे संपूर्ण शिक्षण प्रणालीच एक टॅलेंट बिल्डिंग सिस्टम बनते. आता बिझनेस क्षेत्रात बघायचं झालं तर जगातील एक मोठी कंपनी टोयोटा, त्यांची एक फिलॉसॉफी आहे कायझन्स, म्हणजे सतत सुधारणा. ते काय करतात, ते मोठे बदल करत नाहीत. ते दरवर्षी लाखो छोट्या सुधारणा करतात. प्रत्येक छोटा बदल एक छोटं इम्प्रूव्हमेंट. कल्पना करा की प्रत्येक छोटा बदल म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सिस्टमवर मायलिनचा एक नवीन थर. आणि मग हळूहळू तो सिस्टम जास्त वेगवान, जास्त इफिशियंट आणि मग जास्त पॉवरफुल बनतो. म्हणजेच काय की यश हे मोठ्या उड्या मारून मिळत नाही, तर ते मिळतं छोट्या सुधारणा करून, सातत्यानं आणि जाणीवपूर्वक. म्हणूनच तुम्ही विद्यार्थी असाल, काम करणारे असाल किंवा बिझनेस करत असाल तर हा टॅलेंट कोड तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी लागू होतो. प्रश्न फक्त इतकाच आहे की तुम्ही रोज किती छोट्या सुधारणा करत आहात. कारण याच छोट्या बदलांमधून तुमचं मोठं यश तयार होतं. आपण अनेकदा काही लोकांबद्दल म्हणतो की तो खूप शाय आहे, तिला लोकांशी बोलायला जमत नाही, आणि आपण हे एक स्वभाव मानतो, जणू काही तो बदलूच शकत नाही. पण डॅनियल कोयल एक वेगळाच दृष्टिकोन देतात. ते सांगतात की ही पर्सनॅलिटी नाही, हे एक स्किल डेफिशिएट आहे. म्हणजे ही एक स्किल आहे जी अजून विकसित झालेली नाही. याचं असं उदाहरण की शायनेस क्लिनिक, इथे सोशल एन्झायटी असलेल्या लोकांवर उपचार केले जातात. पण ते काय करतात, ते फक्त बोलून समजावत नाही. ते लोकांना हळूहळू छोट्या सोशल सिच्युएशन्समध्ये एक्सपोज करतात. सुरुवात एखाद्याशी साधं बोलणं, मग छोट्या ग्रुपमध्ये संवाद, आणि मग हळूहळू मोठ्या क्राऊडमध्ये इंटरॅक्शन्स. हा प्रोसेस म्हणजे डीप प्रॅक्टिस, जिथे प्रत्येक छोटा अनुभव मेंदूमध्ये नवीन सर्किट्स तयार करतो. आणि मग हळूहळू भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. अगदी असंच युद्धातून परतलेल्या सैनिकांसाठी व्हर्च्युअल इराक नावाची थेरपी वापरली जाते. इथे त्यांना व्हर्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये त्यांचे ट्रॉमॅटिक अनुभव पुन्हा दाखवले जातात. पण यावेळी ते सुरक्षित असतात आणि हळूहळू त्यांचा मेंदू नवीन सर्किट्स तयार करतो, जिथे तोच ट्रिगर आता भीती निर्माण करत नाही. म्हणजेच आपला मेंदू आपल्या अनुभवानुसार स्वतःला बदलू शकतो. एजिंग. आता एक मोठा प्रश्न की वय वाढलं की आपली क्षमता कमी होते का? आपण नवीन गोष्टी शिकू शकत नाही का? पालकत्व. कारण प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक प्रश्न असतो की माझ्या मुलामध्ये कोणतं टॅलेंट आहे, तो किंवा ती कशात पुढे जाईल. पण डॅनियल कोयल आपल्याला एक वेगळंच सत्य दाखवतात. ते सांगतात की पालकत्व म्हणजे टॅलेंट शोधणं नाही, तर टॅलेंट घडवणं असतं. आपण अनेकदा मुलांना पाहून म्हणतो की हा खूप हुशार आहे, तो जन्मताच टॅलेंटेड आहे. पण हा विचारच बदलायला हवा. पालक म्हणून आपलं काम आहे की मुलांच्या इग्निशन मोमेंट्स ओळखणं आणि त्यांना डीप प्रॅक्टिससाठी योग्य वातावरण देणं. मुलं कधी स्पार्क होतात, जेव्हा त्यांना काहीतरी खूप आवडतं, जेव्हा ते एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होतात. एखादं गाणं असो, खेळ असो किंवा कला असो,
त्या क्षणी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, त्या आवडीला वाढू दिलं पाहिजे आणि मग त्यांना शिकवलं पाहिजे की सक्सेस म्हणजे काय. इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. जर तुम्ही मुलांना म्हणाल की तू खूप स्मार्ट आहेस, तर ते चुकण्यापासून घाबरतात. पण जर तुम्ही म्हणाल की तू खूप मेहनत घेतलीस, तर ते चॅलेंज स्वीकारतात. म्हणजे काय की ॲबिलिटी नाही तर एफर्टला प्रेज करा. आणखी एक पॉवरफुल गोष्ट, मुलांना त्यांच्या मेंदूबद्दल सांगा. त्यांना समजवा की त्यांचा मेंदू बदलू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा ते सराव करतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये मायलिन तयार होतो. जेव्हा मुलांना हे कळतं तेव्हा चूक म्हणजे अपयश नाही, तर ते एक लर्निंगचा भाग. मग ते हार मानत नाही, ते पुन्हा प्रयत्न करतात. म्हणूनच पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना काय देऊ शकता, तर योग्य शब्द, योग्य वातावरण आणि योग्य समज. कारण तुमच्या एका वाक्यामुळे, तुमच्या एका कृतीमुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यात एक इग्निशन मोमेंट तयार होऊ शकते आणि कदाचित त्याच क्षणापासून त्याच्या टॅलेंटचा खरा प्रवास सुरू होईल. आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी पोचलो आहोत. द टॅलेंट कोड हा फक्त एक पुस्तक नाही, तर हा एक विचार आहे जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतो. आपण सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की टॅलेंट जन्मतः मिळतं की ते घडवलं जातं. आणि आता डॅनियल कोयल आपल्याला स्पष्ट उत्तर देतात की टॅलेंट ही देणगी नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. एक अशी प्रक्रिया जिथे डीप प्रॅक्टिस तुम्हाला घडवतं, इग्निशन तुम्हाला पुढे नेतं आणि मग मास्टर कोचिंग तुम्हाला दिशा देतो. या पुस्तकाची खरी ताकद यात आहे की हे नॅचरल टॅलेंट सारख्या गूढ आणि अस्पष्ट कल्पनांना बाजूला ठेवतं आणि आपल्याला एक सायंटिफिक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क देतं. डॅनियल कोयल एक खूप सुंदर वाक्य म्हणतात की आपण सगळे मायलिन बीइंग्स आहोत. म्हणजे आपण असे प्राणी आहोत जे संघर्षातून, सरावातून आणि सातत्यातून आपलं स्किल घडवू शकतात. याचा अर्थ असा नाही की जीन्स महत्त्वाचे नाहीत किंवा इन्व्हायरमेंट काहीच करत नाही. हे सगळं महत्त्वाचं आहे, पण त्या सगळ्यांच्या मर्यादेतही आपल्याकडे एक अशी शक्ती आहे स्वतःला बदलण्याची, स्वतःला घडवण्याची. म्हणजे काय की टॅलेंट हा काही लॉटरी तिकीट नाही. ती काही लोकांना मिळते आणि काहींना नाही. तो आहे एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, जिथे प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव, प्रत्येक चूक एक नवीन थर आहे. मायलिनचा एक नवीन व्रॅप आहे. आणि मग हळूहळू हे छोटे छोटे लेयर्स तुमच्या एक असामान्य क्षमता तयार करतात. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल, तर तुमच्या स्ट्रगलपासून पळू नका. तुमच्या इग्निशनला शोधा आणि योग्य मार्गदर्शन मिळवा. महानता ही काही निवडक लोकांसाठी नाही, तर ती प्रत्येकासाठी असते जो समजतो की टॅलेंट कसं घडतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न की तुम्ही तुमचं टॅलेंट कसं घडवणार. कारण आता तुमच्या हातात आहे तुमच्या आयुष्याचा टॅलेंट कोड.